लक्ष द्या. आपला 16 नंबरचा पॉईंट चालू आहे गुडविल, बरोबर आहे. गुडविलचा अर्थ मराठीमध्ये काय होतो? गुडविल म्हणजे व्यवसायाचं नाव लौकिक. तुम्ही जे म्हणता ब्रँड, बरोबर ना? ब्रँड जे म्हणता तुम्ही, त्या ब्रँडलाच अकाउंटच्या भाषेत म्हणतात गुडविल, बरोबर आहे. आता मी तुम्हाला त्या दिवशी दिलं ते एक्झाम्पल तेच देतो. तुम्हाला जर समजा घरच्यांनी सांगितलं की जा तुला कुठला पाहिजे तो मोबाईल घेऊन ये, कुठला आणणार तुम्ही मोबाईल? सांगा. आयफोन आणणार? आयफोन 13 प्रो, बरोबर आहे. आयफोन घेणार, त्याच्यात 13 प्रोचे पुढचं मॉडेल आहे ते मॉडेल तुम्ही घेणार, बरोबर आहे. तुम्हाला जर सांगितलं कार कुठली घ्यायची, तर त्यावेळेला त्या दिवशी तुम्ही मला एक्झाम्पल सांगितलं होतं ऑडी, जॅग्वार, काय काय सांगितलं होतं, मर्सिडीज वगैरे, बरोबर आहे. याच कंपन्यांची नावं काय लक्षात येतं तुमच्या? तुम्हाला मोबाईल घ्यायला लावला तर तुम्ही ते आता नवीन नवीन काय काय मॉडेल, रेनो, जिओनी वगैरे असे पण काय फोन आलेत ना, बरोबर आहे. ते का नाही सांगितलं तुम्ही तेच घ्यायचे? ऍपलच का सांगितलं? ऍपल ब्रँड आहे, बरोबर आहे. म्हणजे ऍपलचा जो ब्रँड आहे, ऍपलचं जे नावलौकिक झालंय व्यवसायाचं जे नावलौकिक झालंय त्यांचं, त्याला म्हणायचं गुडविल इंग्लिशमध्ये, कळलं? आता हे जे व्यवसायाचं नाव झालेलं आहे, ब्रँड झालेलं आहे, तो व्यवसायासाठी मालमत्ता आहे, व्यवसायाची ती ऍसेट आहे. मग काय दिलंय बघा, गुडविल इज द रेप्युटेशन ऑफ बिझनेस. रेप्युटेशनचा अर्थ होतो नावलौकिक. रेप्युटेशन म्हणजे नावलौकिक, म्हणजेच प्रसिद्धी, फेमस. गुडविल म्हणजे व्यवसायाचं नावलौकिक आहे, पण कसा? एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी, पैशाच्या स्वरूपात व्यक्त केलेला. गुडविल म्हणजे व्यवसायाचं नाव लौकिक, पण एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणे. कशाच्या स्वरूपात व्यक्त केलेला? एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी, पैशाच्या स्वरूपात व्यक्त केलेला, किंवा थोडक्यात पैशामध्ये व्यक्त केलेल्या व्यवसायाचं जो नाव लौकिक आहे त्याला म्हणायचं गुडविल. तर गुडविल कसं काढायचं काय, हे 12th मध्ये तुम्हाला 12वी मध्ये दिलेलं आहे. गुडविल कसं कॅल्क्युलेट करतात, आता सध्या तुम्हाला फक्त त्याचं इंट्रोडक्शन आहे. गुडविल म्हणजे व्यवसायाचं नाव लौकिक आहे जो पैशाच्या स्वरूपात व्यक्त केलाय, म्हणजे गुडविलची व्हॅल्यू असते. या व्यवसायाचं गुडविल 5 लाख रुपये, 10 लाख रुपये, हे कॅल्क्युलेशनचं पार्ट 12th मध्ये. पण व्यवसायाचं गुडविल म्हणजे व्यवसायाचं रेप्युटेशन. गुडविल इज अन इनटँजिबल ऍसेट. ऍसेट म्हणजे तुम्हाला माहिती, इनटँजिबल अर्थ तुम्हाला माहित नाही, बरोबर आहे. ऍसेट म्हणजे काय बरं? मालमत्ता. इनटँजिबलचा अर्थ असा होतो, मला सांगा, तुम्हाला जर सांगितलं की ऍपलचं तुम्ही म्हणताय ब्रँड आहे, नावलौकिक व्यवसायाचं, बरोबर आहे. तुम्हाला जर म्हणलं की ते नावलौकिक कुठे दाखव, नावलौकिक डोळ्याने दिसतं का? टच करू शकतो का आपण नावलौकिक? ह्या बिझनेसच्या व्यवसायामध्ये एवढं, मार्केटमध्ये एवढं नाव आहे, ते नाव आपण डोळ्याने बघू शकतो का? म्हणजे जे काही ब्रँड आहे तुमचा, तो डोळ्याने बघता येतो का आपल्याला? किंवा टच वगैरे करू शकतो आपल्याला? जसं मशिनरी आहे, मशिनरी ऍसेट आहे, मशिनरी डोळ्याने दिसते आपल्याला, आपण मशिनरी टच करू शकतो, फर्निचरला टच करू शकतो, बिल्डिंगला टच करू शकतो, बिल्डिंग दिसते डोळ्याला. पण गुडविल ही जरी ऍसेट असली तरी ती इनटँजिबल आहे, म्हणजे मराठीमध्ये अमूर्त स्वरूपाची आहे, म्हणजे न दिसणारी, डोळ्यांना दिसत नाही पण तिचं अस्तित्व आहे. इनटँजिबलचा अर्थ होतो न दिसणारी, डोळ्यांना न दिसणारी असल्या, डोळ्यांना न दिसणारी किंवा स्पर्श करता न येणारी असल्या, स्पर्श करता न येणारी, इनटँजिबलचा अर्थ. नावलौकिकता आहे, फेमस तर आहे तुम्ही, पण ते डोळ्यांना दाखवता येत नाही. किती फेमस आहे आणून दाखव म्हणलं, ती वस्तू सारखं दाखवते ते आपल्याला, त्याचा अर्थ होतो इनटँजिबल. गुडविल मे बी डिस्क्राइब्ड ऍज, डिस्क्राइबचा अर्थ होतो वर्णन करणे, डिस्क्राइब्ड म्हणजे वर्णन करणे. त्यानंतर दिले डिस्क्राइब्ड ऍज द ऍग्रिगेट्स, ऍग्रिगेटचा अर्थ होतो बेरीज, एकूण, टोटल, बेरीज. ऍग्रिगेट्स म्हणजे बेरीज, ऍग्रिगेट्स ऑफ तोच इनटँजिबल ऍट्रिब्यूट्स, ऍट्रिब्यूट्सचा अर्थ होतो वैशिष्ट्ये. आणि इनटँजिबलचा अर्थ आताच सांगितलं तुम्हाला, जे दिसत नाही डोळ्यांना, ज्याला स्पर्श करू शकत नाही, अशी वैशिष्ट्य. आता पूर्ण लाईनचे अर्थ बघा. गुडविल मे बी डिस्क्राइब्ड ऍज, गुडविलचं आपण असं वर्णन करू शकतो, कसं? ऍज द ऍग्रिगेट ऑफ दोज इनटँजिबल ऍट्रिब्यूट्स, म्हणजे जी न दिसणारी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांची बेरीज किंवा एकूण मिळून ती जी वैशिष्ट्य आहेत व्यवसायाची, त्याला म्हणणार गुडविल. ऍग्रिगेट म्हणजे बेरीज, त्यांची एकूण. ऑफ बिझनेस, व्यवसायाची जी काही न दिसणारी वैशिष्ट्य आहेत त्यांना एकत्रितपणे आपण गुडविल असं म्हणू शकतो. विच कॉन्ट्रीब्युट्स, कॉन्ट्रीब्युटचा अर्थ होतो योगदान, योगदान करणे, योगदान देणे. कॉन्ट्रीब्युट्स म्हणजे योगदान देणे. हे वैशिष्ट्यांचं योगदान मिळतं व्यवसायाला. कशासाठी योगदान मिळतं? टू इट्स सुपेरियर अर्निंग कॅपॅसिटी. सुपेरियर अर्निंग कॅपॅसिटी म्हणजे काय? इतरांपेक्षा जास्त पैसे मिळवण्याची तुमची जी क्षमता आहे, कॅपॅसिटी म्हणजे क्षमता. अर्निंगचा अर्थ होतो मिळवणे.
सुपिरियर म्हणजे चांगली, म्हणजे इतरांपेक्षा जे तुम्हाला जास्त पैसे मिळतात, ते जास्त प्रॉफिट होतोय, ते मिळवण्याची जी तुमची क्षमता आहे, त्याला ह्या ऍट्रिब्यूट्समुळे, या वैशिष्ट्यांमुळे हातभार लागतो. आपली शेवटची लाईन झाल्यानंतर आपण परत डिस्कस करू, म्हणजे कुठली कुठली वैशिष्ट्य आहेत त्यांनी खालच्या लाईन मध्ये दिलेत, म्हणजे तुम्हाला ही परत लाईन मी समजून सांगतो. ओव्हर नॉर्मल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ही लाईन पेंडिंग राहू द्या, आपण आधी पुढची लाईन वाचून मग मी परत ह्या लाईन वरती येऊ. हे ऍट्रिब्यूट्सचा अर्थ फक्त लक्षात घ्या. ऍट्रिब्यूट्स म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, वैशिष्ट्ये. पुढची लाईन बघा, इट मे अराइज फ्रॉम सच ऍट्रिब्यूट्स, म्हणजे गुडविल कशामुळे येऊ शकतं, तर कुठल्या वैशिष्ट्यांमुळे येऊ शकतं. फेवरेबल लोकेशन, फेवरेबलचा अर्थ होतो अनुकूल, लोकेशन म्हणजे काय सांगा, स्थान, तुमच्या व्यवसायाचं ठिकाण अनुकूल आहे, बरोबर आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा तुम्हाला नवीन पिझ्झाचं शॉप चालू करायचं, पिझ्झा शॉप चालू करायचं किंवा स्नॅक सेंटर चालू करायचंय, तुम्ही जर इकडे आपल्या पांडवकालीनच्या तिकडे घाटात चालू केलं, चालणार आहे. तेच जर तुम्ही कुठं कॉलेजच्या समोर, MIT कॉलेजच्या समोर म्हणा, देव फाट्याला म्हणा, तिथं जर मेन लोकेशनला चालू केलं तर चालणार आहे, बरोबर आहे. म्हणजे ही जी एक्स्ट्रा पैसे मिळवण्याची तुमची कॅपॅसिटी वाढली, तिकडे चालणार नाही, इथं तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम मिळणार. ते कशामुळे मिळालं, तर एक वैशिष्ट्य आहे की तुमचं ठिकाण योग्य आहे व्यवसायाचं, फेवरेबल अनुकूल ठिकाण आहे तुमच्यासाठी व्यवसायासाठी. ते ॲबिलिटी अँड स्किल्स ऑफ इट्स एम्प्लॉईज, ॲबिलिटीचा अर्थ काय होता, ॲबिलिटी म्हणजे क्षमता, स्किल म्हणजे कौशल्य, क्षमता आणि कौशल्य, कुणाची क्षमता आणि कुणाचं कौशल्य, ऑफ इट्स एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट. एम्प्लॉईज म्हणजे काय, एम्प्लॉईज म्हणजे कोण, एम्प्लॉईजचा अर्थ नाही माहिती, कामगार, एम्प्लॉईज म्हणजे कामगार, आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन, म्हणजे तुमच्या व्यवस्थापनाची जी क्षमता आणि कौशल्य आहे. बाकीच्या ठिकाणी जी वस्तू तयार करायला 2 दिवस लागतात, पण तुमच्या इथला स्टाफ ऍक्टिव्ह आहे, तुमच्या इथला स्टाफ तेच काम 1 दिवसात करतोय, म्हणजे तुमचं काम बाकीच्यांपेक्षा जास्त होणार का कमी होणार, जास्त होणार, म्हणजे तुमचा प्रॉफिट जास्त होईल, बाकीच्यांपेक्षा कमी होणार, जास्त होणार, म्हणजे सुपेरियर अर्निंग कॅपॅसिटी ना, इतरांच्या तुलनेत जास्त इन्कम मिळवण्याची क्षमता तुमची वाढते. म्हणजे आणखी काय वैशिष्ट्य सांगितलं त्यांनी, पहिलं तर सांगितलं होतं की तुमचं व्यवसायाचं ठिकाण आहे ते अनुकूल ठिकाणी आहे, प्रॉपर व्यवस्थित ठिकाणी. दुसरं सांगितलं होतं की तुमच्या एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंटची ॲबिलिटी आणि स्किल्स, त्यांची वैशिष्ट्य, कौशल्य आणि क्षमता. क्वालिटी ऑफ इट्स प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस म्हणजे काय, प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसची क्वालिटी म्हणजे काय, त्या वस्तूचा दर्जा कसा आहे, बरोबर आहे का. क्वालिटी म्हणजे दर्जा, तुमच्या वस्तूचा दर्जा कसा आहे. तुम्ही बघता काय, जर तुम्ही लोकल वस्तू खरेदी केल्या तर टिकत नाहीत, बरोबर आहे का. शूज वगैरे जर घेतले, कपडे घेतले, लोकल टिकत नाही, पण ब्रँडेड घेतले तर आरामशीर 2-3 वर्ष जातात, 1-2 वर्ष तरी जातात. म्हणजे तुमच्या वस्तूची क्वालिटी कशी आहे, तुम्ही बऱ्याच वेळेला म्हणता की ह्या कंपनीचं वस्तू घेतली पाहिजे, जास्त टिकते किंवा ह्याची सेवा चांगली आहे, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या वस्तूची क्वालिटी किंवा सेवा कशी आहे याच्यामुळे पण तुमचं गुडविल वाढतं, समजलं. कस्टमर सॅटिस्फॅक्शन, कस्टमर म्हणजे काय, ग्राहक, सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय, समाधान, तुमचा ग्राहक किती समाधानी आहे त्याच्यामुळे पण तुमचं गुडविल वाढतं, बरोबर आहे. म्हणजे काय काय वैशिष्ट्य सांगितलेत त्यांनी, आपण इथं बघितलं होतं की जे वैशिष्ट्य आहेत त्याच्यामुळे गुडविल, त्याच्यामुळे तुमची प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी वाढते. मग कुठले वैशिष्ट्य ते आपण बघितलं, त्यातलं पहिलं होतं फेवरेबल लोकेशन, तुमचं योग्य ठिकाणी व्यवसाय आहे तुमचा. त्यानंतर ॲबिलिटी अँड स्किल्स ऑफ एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट, तुमच्या मॅनेजमेंटच्या आणि एम्प्लॉईची क्षमता आणि कौशल्य काय काय, बरोबर आहे. क्वालिटी ऑफ प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस, तुमची वस्तू आणि सेवेचा दर्जा कसा आहे, बरोबर आहे. आणि त्यानंतर होतं कस्टमर सॅटिस्फॅक्शन, तुमचे ग्राहक किती समाधानी आहे तुमच्या सेवेवरती किंवा वस्तूवरती, याच्यामुळे पण तुमचं गुडविल वाढतं, बरोबर. तुम्ही एखाद्या ठिकाणी, आता सपोज तुम्ही माझ्याकडे क्लासला येताय, तुम्हाला माझं शिकवणं आवडलं, मी चांगलं शिकवतोय कळालं, तर तुम्ही काय करणार, बाकीच्या 4 स्टुडंट्सला सांगणार, त्याच्यामुळे माझं गुडविल वाढतंय, नावलौकिक वाढतोय किंवा फेमस होतोय, बरोबर आहे. म्हणजे हे सगळे वैशिष्ट्य आहेत त्याच्यामुळे गुडविल वाढतं. आलं लक्षात. आता या परत सेकंड नंबर लाईन वरती ही जी आपण पेंडिंग ठेवली होती, थर्ड वन, गुडविल मे बी डिस्क्राइब्ड ॲज, गुडविलचं वर्णन तुम्ही असं करू शकता, ऍग्रिगेट्स ऑफ, ऍग्रिगेटचा अर्थ होतो एकूण, बेरीज, टोटल, ऍग्रिगेट्स ऑफ दोज इनटेंजिबल ऍट्रिब्यूट्स, अशी न दिसणारी वैशिष्ट्य त्यांची बेरीज म्हणू शकता तुम्ही, किंवा एकूण एकत्रितपणे ती वैशिष्ट्य ऑफ बिझनेस, व्यवसायाची जी वैशिष्ट्य आहेत. आता तो वैशिष्ट्य दिसणार आहेत का, तुम्हाला जर विचारलंय तुमच्या कामगारांची क्षमता किती आहे आणि कौशल्य कसं आहे तुम्हाला दाखवा, तर कौशल्य किंवा क्षमता ही काही डोळ्याला दिसणारी गोष्ट आहे का, दिसणारी गोष्ट नाही, तुम्ही दाखवू शकत नाही. म्हणून त्यांनी म्हणलं इनटेंजिबल ऍट्रिब्यूट्स, न दिसणारी वैशिष्ट्य व्यवसायाची, विच कॉन्ट्रीब्युट्स, जे योगदान करतात, टू इट्स सुपेरियर अर्निंग कॅपॅसिटी, अर्निंग म्हणजे मिळवणे, कॅपॅसिटी म्हणजे क्षमता,
सुपिरियर म्हणजे इतरांपेक्षा चांगली, चांगल्या दर्जाची. अर्निंग काय अर्न करायचं तर प्रॉफिट. इतरांपेक्षा तुम्ही जो चांगला प्रॉफिट मिळवता त्याला या वैशिष्ट्यांचं योगदान असतं. ओव्हर नॉर्मल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. नॉर्मल रिटर्नचा अर्थ होतो तुम्ही कुठल्याही व्यवसायात जर बघितलं तर म्हणतात या व्यवसायामध्ये 10% प्रॉफिट आहे, 20% प्रॉफिट. ऐकलं असं? एक पर्टिक्युलर कुठला व्यवसाय केला तर म्हणतो काय बघतो आपण किती टक्के प्रॉफिट भेटतो, लोक सांगतात त्या व्यवसायात 10% मार्जिन आहे, 20% मार्जिन आहे. म्हणजे नॉर्मली त्या व्यवसायात 10% मिळतात ते, पण तुमचा व्यवसाय योग्य ठिकाणी आहे, तुमचे कामगार चांगले आहेत, तुमचं मॅनेजमेंट चांगले आहे, तुमच्या वस्तूची क्वालिटी चांगली आहे, तुमचे ग्राहक समाधानी आहेत, तुम्हाला जर 15% रिटर्न मिळतोय. नॉर्मली या व्यवसायामध्ये 10% रिटर्न मिळतो, पण तुमचा व्यवसाय चांगला आहे, तुमचं गुडविल चांगलं आहे म्हणून तुम्हाला जर 15% प्रॉफिट होतोय, एक्स्ट्रा किती मिळतं ते तुम्हाला 5%. त्यालाच म्हणायचं सुपिरियर अर्निंग कॅपॅसिटी. समजलं? कळलं गुडविलचा पॉईंट? गुडविल म्हणजे काय? गुडविल इज अ रेप्युटेशन ऑफ बिझनेस. व्यवसायाचं नाव लौकिक कुठल्या स्वरूपात व्यक्त केलेला एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी. बरोबर आहे. त्यानंतर काय सांगितलं होतं त्यांनी? गुडविल इज अन इंटेंजिबल ऍसेट. इम्पॉर्टंट मार्कर आहे याच्यावरती, ऑब्जेक्टिव्ह येतात, रिकाम्या जागा वगैरे येऊ शकते. गुडविल इज अन इंटेंजिबल ऍसेट. गुडविल ही एक अमूर्त मालमत्ता आहे. अमूर्तचा अर्थ होतो डोळ्यांना न दिसणारी. आणि गुडविल कशामुळे वाढतं तर वेगवेगळ्या इंटेंजिबल ऍट्रिब्यूट्समुळे वाढतं, त्याच्यामुळे तुमची सुपिरियर अर्निंग कॅपॅसिटीला योगदान मिळतं. कॉन्ट्रीब्युट्स टू द सुपिरियर अर्निंग कॅपॅसिटी. ही वैशिष्ट्य काय काय होती? पहिलं काय होतं बोला? पहिलं वैशिष्ट्य काय होतं? ऍट्रिब्यूट्स काय होतं? फेवरेबल लोकेशन. त्यानंतर काय होतं? स्किल्स अँड ॲबिलिटी ऑफ एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट. त्यानंतर काय होतं? क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. वस्तू आणि सेवेचा दर्जा कसा आहे. आणि त्यानंतर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. तुमचा ग्राहक किती समाधानी आहे, तुमचं क्वालिटी चांगली आहे वस्तूची, तुमचा एम्प्लॉय चांगले. तुम्ही काही ठिकाणी बघितलं तर एम्प्लॉय व्यवस्थित सर्व्हिस देत नाही. बरोबर आहे. हॉटेलमध्ये वगैरे बऱ्याच वेळेला असं होतं की ऑर्डर देऊन 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले तरी ऑर्डर येत नाही. तुम्ही काय करता? परत त्या हॉटेलमध्ये जात नाही. किंवा एखाद्या दुकानात गेला, त्याने जर व्हरायटी तुम्हाला वस्तू पटपट दाखवल्या नाही तिथल्या त्या एम्प्लॉयनी, तर तुम्ही काय करता? परत तिथं जात नाहीत. बरोबर आहे. हेच जर तुम्हाला कस्टमरने चांगली सर्व्हिस दिली, सांगितलं त्याच्याकडे जेवढ्या व्हरायटी तेवढ्या सगळ्या काढून दाखवल्या, तुमची ऑर्डर योग्य वेळेत तुम्हाला आणून दिली, तुम्ही काय करणार? खुश होणार. तुम्ही त्या व्यवसायाचं नाव बाकीच्या लोकांना सुचवणार, इथं चांगल्या वस्तू मिळतात, लोक चांगली आहेत, कामाला आहेत ती. बरोबर आहे. त्यामुळे त्यांचं नाव लौकिक वाढतं. समजलं पण? पुढे दिले प्रॉफिट ऑर लॉस. प्रॉफिटचा अर्थ काय होतो? प्रॉफिट नफा, आणि लॉस म्हणजे तोटा. हे झालं आपल्या भाषेमध्ये. अकाउंटच्या भाषेमध्ये नफा आणि तोटा एक्झॅक्ट काय आहे ते बघायचं आपल्याला. तुम्ही वस्तू 100 रुपयाला खरेदी केली, परचेस केली, 100 रुपयाला वस्तू परचेस केली आणि विकली 150 रुपयाला विकली. प्रॉफिट झाला का लॉस झाला? किती रुपयांचा? 50 रुपयांचा प्रॉफिट झाला. याच्या ऑपोजिट एक एक्झाम्पल घ्या. तुम्ही वस्तू खरेदी केली 150 रुपयांना आणि विकली 100 रुपयाला. लॉस झाला का प्रॉफिट झाला? लॉस झाला 50 रुपये. बरोबर आहे. म्हणजे याचाच अर्थ काय होतो की तुमची जी परचेस प्राइस आहे, परचेस प्राइसलाच अकाउंटमध्ये म्हणतात कॉस्ट प्राइस. खरेदी किमतीला अकाउंटमध्ये म्हणतात कॉस्ट प्राइस, आणि जी विक्री किंमत आहे त्याला सेल्स प्राइसच म्हणतात. म्हणजे तुमची सेल्स प्राइस जर कॉस्ट पेक्षा जास्त असेल, सेल्स प्राइस जर परचेस प्राइस पेक्षा जास्त असेल, तर प्रॉफिट होईल का लॉस होईल? प्रॉफिट होणार. सेल जास्त, सेल प्राइस जास्त, विक्री किंमत जास्त आहे खरेदीपेक्षा. सेल्स प्राइस इज मोर दॅन कॉस्ट, प्रॉफिट. जर कॉस्ट प्राइस इज मोर दॅन सेल्स प्राइस, खरेदी किंमत जास्त असेल सेल्स पेक्षा, तर लॉस. तेच दिले त्यांनी बघा. सेलिंग प्राइस ऑफ गुड्स. वस्तूची विक्री किंमत. सेलिंग प्राइसचा अर्थ माहित नसेल तर लिहून ठेवा, विक्री किंमत. सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत. वस्तूची विक्री किंमत इज मोर दॅन कॉस्ट प्राइस. मोर दॅन म्हणजे जास्त, कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत. कॉस्ट प्राइसचा अर्थ होतो खरेदी किंमत. तुमची वस्तूची विक्री किंमत जर खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तर तो प्रॉफिट आहे. बरोबर आहे. पुढची लाईन महत्वाची आहे. प्रॉफिट इन्क्रीजेस. इन्क्रीज म्हणजे काय? वाढवणे. नफा वाढवतो. काय वाढवतो? कॅपिटल ऑफ बिझनेस. कॅपिटलचा अर्थ आपण ऑलरेडी बघितलाय, भांडवल. नफा झाला तर व्यवसायातलं भांडवल वाढतं. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. 1 लाख रुपये लावून मी व्यवसाय चालू केला होता. माझं सुरुवातीचं भांडवल होतं 1 लाख रुपये. पहिल्या वर्षी मला 50,000 रुपये प्रॉफिट झाला. म्हणजे माझ्या व्यवसायाचं भांडवल वाढलं 1.5 लाख रुपये होतील. ते पैसे जर मी व्यवसायातच ठेवले तर भांडवल माझं वाढणार आहे. बरोबर आहे. प्रॉफिटमुळे तुमचं कॅपिटल वाढतं. इम्पॉर्टंट मार्क करा त्याला. त्याच्यावरती ऑब्जेक्ट येऊ शकतं, ट्रू ऑर फॉल्स वगैरे येऊ शकतं. प्रॉफिटमुळे भांडवल तुमचं वाढतं.
आणि लॉस आपण आता ऑलरेडी बघितलं. इथंच प्रॉफिट मध्ये बघतोय आपण सेल्स प्राइस इज मोर दॅन कॉस्ट प्राइस. लॉस मध्ये काय असणार? कॉस्ट प्राइस इज मोर दॅन सेल्स प्राइस. खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असेल तर तिथं तोटा होतो, लॉस होतो. आणि लॉस झाल्यावरती भांडवल कमी होईल का वाढेल? आपलं कमी होणार. भांडवल आपलं म्हणजे 1 लाख रुपये लावले तर लॉस मध्ये गेला 50,000. 50,000च राहिले व्यवसायात. कॉस्ट प्राइस ऑफ गुड्स इज मोर दॅन इट्स सेलिंग प्राइस. खरेदी किंमत ही जर विक्री किमतीपेक्षा जास्त आहे तर तिथं लॉस होणार आहे तुम्हाला. इट इज अ लॉस. लॉस डिक्रीजेस द कॅपिटल. लॉस मुळे भांडवल तुमचं कमी होणार आहे. डिक्रीजचा अर्थ होतो कमी होणे, घट होणे, कमी होणे. लॉस मुळे तुमचं भांडवल कमी होणार. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे इन्कम. त्यानंतर बघा अजून आपलं ह्याच्यामधलंच चाललंय इन्कम. इन्कमचा अर्थ काय होतो? उत्पन्न. इन्कम म्हणजे उत्पन्न, बरोबर आहे. काय दिले बघा त्यांनी इन्कम मध्ये? इट इज अ रेव्हेन्यू. रेव्हेन्यूचा अर्थही सेम अर्थी शब्द आहे. रेव्हेन्यू म्हणजे पण उत्पन्न. इट इज अ रेव्हेन्यू अरायझिंग ऍज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. हे उत्पन्न कशामधून मिळतं? अराईज म्हणजे अराईजचा तसा अर्थ होतो उगम पावणे वगैरे तसा अर्थ होतो. पण इथं अर्थ काय घ्यायचा? कशामधून तयार होतं हे उत्पन्न? इट इज अ रेव्हेन्यू. हे इन्कम तयार होतं कशामधून? ऍज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. व्यवसायाचे जे तुमचे व्यवहार आहेत त्याच्यामधून हे उत्पन्न तुमचं तयार होतं, इन्कम. इट इज अमाऊंट रिसिवेबल. रिसिवेबलचा अर्थ होतो मिळणे बाकी आहे. मिळणे बाकी आहे, मिळायचे आहेत थोडक्यात. कस्टमर कडून जे पैसे मिळायचे मिळणे बाकी आहे. अमाऊंट म्हणजे रक्कम. जी रक्कम तुम्हाला मिळणे बाकी आहे. रिअलाइज म्हणजे मिळाली आहे, मिळालेली रक्कम. रिअलाइज म्हणजे मिळालेली रक्कम. कशामधून? फ्रॉम सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड अँड अर्निंग्स. ज्या तुम्ही सेवा पुरवताय त्याच्यामधून, किंवा अर्निंग्स. अर्निंगचा अर्थ होतो इन्कम किंवा मिळणे, पैसे मिळणे. उत्पन्न कशापासून? इंटरेस्ट. इंटरेस्टचा अर्थ काय होतो? इंटरेस्ट सांगितलं होतं, व्याज. डिव्हिडंडचा मराठी अर्थ आहे लाभांश. डिव्हिडंड शब्द माहिती आहे? शेअर मार्केट वगैरे काही शब्द माहिती? शेअर मार्केट म्हणजे काय? काय करतो शेअर मार्केटमध्ये लोक? कंपन्यांचे शेअर्स परचेस करता. तुम्ही शेअर खरेदी करता कंपन्यांचे आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता. तुम्ही ज्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी केलेले आहेत, आता हे तुम्हाला सगळे एसपी मध्ये आहे. तुमचा जो एसपी विषय त्याच्यामध्ये सगळं सिलेबस आहे तुम्हाला. तुम्ही शेअर खरेदी केल्यानंतर, गुंतवणूक केल्यानंतर कंपनी तुम्हाला त्यांच्या नफ्यामधला काय पार्ट देते. तुम्ही शेअर होल्डर आहे म्हणून कंपनी तुम्हाला नफ्याचा काय भागधारकांना देते, शेअर होल्डरला देते. त्याला अकाउंटमध्ये म्हणतात डिव्हिडंड. शेअर होल्डरला कंपनी नफ्याचा काही हिस्सा देते, त्याला म्हणायचं डिव्हिडंड. आता हे तुम्हाला डिटेलमध्ये कुठे एसपी सब्जेक्ट मध्ये सगळं डिटेलमध्ये. कमिशन. कमिशनचा अर्थ काय? कमिशन. कमिशन म्हणजे काय? मराठी शब्द त्याला प्रॉपर काय म्हणू आपण? दलाली म्हणता येईल. म्हणजे एखादं काम करून देण्याबद्दल तुम्हाला मिळालेले पैसे, कमिशन. आपण रेव्हेन्यू एकदा बघू. इन्कम आणि रेव्हेन्यू जवळपास सेम आहेत. दोन्हीमध्ये काय फरक आहे? रेव्हेन्यू एकदा बघू, मग तुम्हाला कळेल दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे एक्झॅक्ट. इन्कम बघितलं आपण. पहिलं काय होतं त्याच्यामध्ये? रेव्हेन्यू म्हणजे हे उत्पन्न कशामधून तयार होतं? व्यवसायाच्या ट्रान्झॅक्शन मधून, व्यावसायिक व्यवहारांमधून तयार होतं. व्यावसायिक व्यवहार म्हणजे काय? वस्तू खरेदी करणे, विक्री करणे. त्याच्यातून जर तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे ते झालं रेव्हेन्यू, इन्कम. आणि इट इज अन अमाऊंट रिअलाइज और रिसिवेबल और रिअलाइज फ्रॉम सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड. ज्या काही सेवा तुम्ही पुरवताय, सर्व्हिस प्रोव्हाइड म्हणजे सेवा पुरवणे. ज्या काही सेवा पुरवताय तुम्ही, किंवा अर्निंग. अर्निंगचा पण अर्थ समानार्थी शब्द आहे. अर्निंग म्हणजे पण उत्पन्न. कशापासून? तुम्हाला जर व्याज मिळालं, म्हणजे समजा तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही बँकेमध्ये एफडी केली. एफडी शब्द आहे का? फिक्स्ड डिपॉझिट. बँकेमध्ये एफडी केल्यावरती त्याच्या बँक तुम्हाला व्याज देते, बरोबर आहे. तर तुम्हाला व्याज मिळालं, किंवा लाभांश मिळाला, किंवा कमिशन मिळालं. म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी त्यांनी कव्हर केल्या. ते पहिलं तर तुमच्या व्यवसायापासून मिळणारे इन्कम, बरोबर आहे का? बिझनेस ट्रान्झॅक्शन पासून मिळणारं उत्पन्न म्हणजे जी वस्तू खरेदी करतोय आणि विकतोय त्याच्यातून झालेला प्रॉफिट पण यांनी याच्यामध्ये घेतलाय, इन्कम मध्ये. आणि आणखी काय घेतलंय? इतर अर्निंग्स पण घेतल्यात, जसं की तुम्हाला व्याज मिळालं, लाभांश मिळाला, कमिशन मिळालं, हे पण कन्सिडर केलंय. म्हणजे दोन प्रकारची उत्पन्न आहेत ज्याला इन्कम म्हणतो आपण. कुठले? पहिले तर व्यावसायिक, बिझनेस ट्रान्झॅक्शन पासून मिळणारं उत्पन्न,
आणि बाकी इतर मार्गाने मिळणारे म्हणजे व्याज असेल, कमिशन असेल, डिव्हिडंड असेल, हे सगळे त्याच्यामध्ये आले. आता रेव्हेन्यूचा अर्थ काय होतो? रेव्हेन्यूचाही तसा अर्थ उत्पन्नच आहे. रेव्हेन्यूचा पण अर्थ होतो उत्पन्न. आता काय फरक आहे दोन्हीमध्ये बघू आपण. इट इज अन इन्कम दॅट बिझनेस हॅज. हा उत्पन्न व्यवसायाला कुठून मिळतं? फ्रॉम इट्स नॉर्मल बिझनेस ऍक्टिव्हिटीज. नॉर्मल बिझनेस ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय? ऍक्टिव्हिटीजचा अर्थ काय होतो? क्रिया. त्याच्या ज्या दैनंदिन व्यावसायिक क्रिया आहे त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न म्हणजे रेव्हेन्यू. नॉर्मल बिझनेस ऍक्टिव्हिटीज म्हणजे दैनंदिन व्यावसायिक क्रिया. दैनंदिन व्यावसायिक क्रिया म्हणजे खरेदी विक्री, माल विकायचा, खरेदी करायचा, त्याच्यापासून. युजली फ्रॉम सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू द कस्टमर. नॉर्मली कशामधून मिळतो? व्यवसायाचं ऑपरेशन म्हणजे काय? व्यवसायाची ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? एक तर माल विकायचा किंवा सेवा पुरवायच्या. दोनच प्रकारचे व्यवसाय असू शकतात. एक तर तुम्ही कुठले तरी व्यावसायिक वस्तू विकताय किंवा कुणाला तरी सेवा पुरवताय. बरोबर आहे. सेवा पुरवण्याचं एक्झाम्पल काय सांगितलं तर सर्व्हिस मध्ये कोण येतं? टीचर. स्कूल, हॉस्पिटल पण म्हणू शकतो आपण. हॉस्पिटलवाले काय आपल्याला वस्तू विकत नाही, मेडिकल सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. स्कूलवाले पण काय आपल्याला वस्तू विकत नाहीत, शिक्षणाची सेवा पुरवतात. बरोबर. लॉयर, वकील वगैरे पण सांगितलं होतं. बरोबर आहे. डॉक्टर, वकील हे सगळे त्याच्यामध्ये आले. सेवा पुरवतात आणि पैसे मिळवतात ते. आणि दुसरा कुठला प्रकार आहे? सेल ऑफ गुड्स, वस्तू विकणे आणि त्याच्यापासून इन्कम मिळवणे. दोन्हीमधला फरक लक्षात आला का तुमच्या? इन्कम मध्ये त्यांनी बिझनेस ट्रान्झॅक्शन तर इन्क्लूड केलंय, पण त्याच्यासोबत इतर इन्कम पण घेतलेले. बरोबर आहे का? इतर मार्गाने मिळालेलं उत्पन्न पण त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलंय. बिझनेस ट्रान्झॅक्शन पासून मिळणारं उत्पन्न आणि इतर मार्गाने मिळणारं उत्पन्न. ह्याच्यामध्ये आणखी एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं तुम्हाला तर रेंट पण इथं लिहून ठेवा. रेंट इथे एक लिहून ठेवा. रेंटचा अर्थ काय होता? रेंट म्हणजे माझं फॅक्टरी आहे, फॅक्टरीमध्ये काही जागा शिल्लक आहे, ती मी कोणाला तरी भाड्याने दिली. बरोबर आहे. तर त्याच्यापासून पण मला उत्पन्न मिळालं. मला सांगा, जागा भाड्याने देणं माझा व्यवसाय नाहीये. माझा व्यवसाय काय? समजा आता कुठला एक्झाम्पल घ्या, पेन बनवायची माझी कंपनी, तर माझा मेन व्यवसाय काय आहे? पेन तयार करायचा आणि मार्केटमध्ये विकायचा, त्याच्यापासून मिळणारा प्रॉफिट, तो झाला माझा रेव्हेन्यू. मी हा पेन तयार करतो आणि मार्केटमध्ये विकतोय, त्याच्यापासून मिळालेले पैसे झाले रेव्हेन्यू. आणि इन्कम मध्ये काय फरक आहे? हा पेन तयार करून विकतोय ते पैसे तर इन्कम मध्ये येणारच येणार, पण माझी जागा शिल्लक आहे, मी ती भाड्यात दिली, त्याचं व्याज मिळालं, त्याचं भाडं मिळालं. माझे पैसे काय बँकेत आहेत त्याच्यावरती व्याज मिळालं. मी कुठल्या तरी कंपनीचे शेअर खरेदी केले त्याच्यावरती मला डिव्हिडंड मिळाला, किंवा एखाद्याचं काम करून दिलं कमिशन मिळालं. म्हणजे माझा सगळा इन्कम जो आहे तो इन्कम मध्ये इन्क्लूड होतो. पण रेव्हेन्यू मध्ये काय येणार? फक्त व्यवसायाचं इन्कम येणार. बघा, फ्रॉम इट्स नॉर्मल बिझनेस ऍक्टिव्हिटी म्हणलंय. बरोबर आहे का? व्यवसायाचा जो काही इन्कम आहे तुमचा, व्यवसायापासून मिळणारे पैसे ते झाले रेव्हेन्यू. आणि इन्कम मध्ये काय? व्यवसायाचे तर पैसे येणारच येणार, पण इतर इन्कम पण येणार त्याच्यामध्ये. समजलं दोन्ही मधला फरक? ठीक आहे. आता कालचं लिहिलंय का तुम्ही?